नमस्ते. ब्रेझिंग करून फ्लॅट पोझिशनमध्ये 2 जोडण्याच्या कॉपर ते MS शीटवर टी जॉईंट करण्याच्या ह्या सत्रात आपलं स्वागत आहे. चला सत्र सुरू करूया. चला तर या सत्राची उद्दिष्टे पाहू. या सत्राच्या शेवटी तुम्ही पुढील कार्य करण्यास सक्षम व्हाल. जॉबच्या जाडीनुसार योग्य आकाराचे नोझल निवडणे आणि बसवणे. ड्रॉइंगनुसार जॉब तयार करणे. वेल्डिंगची बेसिक पोझिशन ओळखणे आणि ब्रेझिंगसाठी फ्लॅट पोझिशनसाठी जॉब सेट करणे. जॉईंट आणि फ्लेमच्या प्रकारासाठी फिलर रॉड निवडणे. OAW वापरून टी जॉईंटला ब्रेस करणे. वेल्डमेंट साफ करणे आणि वेल्ड दोषांसाठी व्हिज्युअल तपासणी करणे. OAW ऑक्सीॲसिटिलीन गॅस वेल्डिंग, ज्याला सामान्यतः गॅस वेल्डिंग म्हणतात, ही एक प्रक्रिया आहे जी ऑक्सिजन आणि फ्यूल गॅस, विशेषतः ॲसिटिलीनच्या ज्वलनावर अवलंबून असते. उच्च तापमान आणि उच्च तीव्रतेमुळे बहुतेक गॅस वेल्डिंग प्रक्रियेत ऑक्सीॲसिटिलीन गॅस फ्लेम कॉम्बिनेशनचा वापर केला जातो. हे विविध फेरस आणि नॉन फेरस मेटल्स आणि त्यांचे अलॉयज जोडण्यासाठी वापरले जाते. हे विविध बेसिक वेल्डिंग जॉईंट्स आहेत. बट जॉईंट, कॉर्नर जॉईंट, एज जॉईंट, लॅप जॉईंट, टी जॉईंट. या प्रात्यक्षिकासाठी आपण टी जॉईंट वापरणार आहोत. टी जॉईंट, जेव्हा दोन पीसेस एकमेकांना 90 डिग्री कोनात छेदतात तेव्हा टी जॉईंट्स तयार होतात. याचा परिणाम म्हणजे प्लेट किंवा घटकाच्या मध्यभागी टी शेपमध्ये कडा म्हणजे एजेस एकत्र येतात. वेल्ड्सचे दोन प्रकार आहेत: ग्रूव्ह, बट वेल्ड, जी वर्कपीसेसच्या मध्ये किंवा वर्कपीस एजेसच्या मधील ग्रूव्हमध्ये ग्रूव्ह वेल्ड केले जाते. फिलेट वेल्ड एफ. फिलेट वेल्ड धातूचे दोन तुकडे एकत्र जोडते जे परपेंडिक्युलर किंवा अँगलमध्ये असतात. या प्रात्यक्षिकासाठी आम्ही फिलेट वेल्डच्या प्रकारांसाठी वेल्डिंग पोझिशन्स वापरणार आहोत. फ्लॅट पोझिशन 1F म्हणजे फ्लॅट फिलेट. गॅस वेल्डिंग ब्रेझिंग साठी फ्लेम सेटिंग हे सर्वात महत्त्वाचे कौशल्य आहे. ऑक्सीॲसिटिलीन वेल्डिंग टॉर्चमध्ये 3 वेगवेगळ्या प्रकारच्या फ्लेम्स सेट केल्या जाऊ शकतात. न्यूट्रल फ्लेम, ऑक्सिजन आणि ॲसिटिलीन ब्लो पाईपमध्ये समान प्रमाणात मिसळले जातात. ऑक्सिडायझिंग फ्लेम, त्यात ॲसिटिलीनपेक्षा जास्त ऑक्सिजन असते कारण वायू नोझलमधून बाहेर पडतात. कार्बरायझिंग फ्लेम, ते ब्लो पाईपमधून ऑक्सिजनपेक्षा जास्त ॲसिटिलीन प्राप्त करते. फ्लेमची निवड वेल्ड करण्याच्या धातूवर अवलंबून आहे.
चला तर यासाठी आवश्यक असलेल्या साधनांची यादी करूया. गॅस वेल्डिंग टॉर्च, होसेससोबत, व्हॅल्व्स, प्रेशर रेग्युलेटर्स, फ्लॅशबॅक अरेस्टर्स आणि सिलेंडर्स. स्टील रूल, फाइल्स ऑफ व्हेरियस ग्रेड्स, हॅकसॉ ब्लेड फ्रेमसोबत, बेंचवाईज, ट्राय स्क्वेअर, क्लीनिंग एजंट, स्टील वायर ब्रश, वर्नियर हाइट गेज, स्पार्क लाइटर, चिपिंग हॅमर. चला आता ब्रेझिंगसाठी वर्कपीस तयार करण्याची तयारी करूया. स्टील रूल वापरून कच्च्या मालाची मेजरमेंट तपासा. बास्टर्ड फाईल वापरून दोन्ही वर्कपीसेसला फाईल करा. MS आणि कॉपर शीटला $150 mm बाय 50 mm च्या आकारात मार्क करा आणि कट करा. फाईल्सचे विभिन्न ग्रेड्स वापरून आवश्यक आकारात फाईल आणि फिनिश करा. ट्राय स्क्वेअर वापरून पॅरललिझम आणि परपेंडिक्युलॅरिटीला सुनिश्चित करा. ऑइल, ग्रीस, पेंट इत्यादी काढून टाकण्यासाठी पातळ हायड्रोक्लोरिक ॲसिडने सरफेस स्वच्छ करा. स्टील वायर ब्रश वापरून दोन्ही शीटचा सरफेस स्वच्छ करा. वर्नियर हाइट गेज वापरून MS शीटच्या मिडलाईनला मार्क करा. क्लॅम्प्स आणि सपोर्ट वापरून टी जॉईंट मिळवण्यासाठी वेल्डिंग टेबलवरील शीटला अलाइन करा. सुरक्षा पोशाख घाला. नॉझलची निवड वेल्ड करण्याच्या प्लेटच्या जाडीवर आधारित असते. 2 mm च्या शीट जाडीसाठी नॉझल क्रमांक 5 निवडला आहे. रेग्युलेटर्सवर ॲसिटिलीन आणि ऑक्सिजनचा दाब 0.15 kgf पर सेंटीमीटर स्क्वेअरवर सेट करा. फ्लक्स हे एक फ्युजिबल केमिकल कंपाऊंड आहे जे अवांछित केमिकल क्रिया टाळण्यासाठी वेल्डिंगच्या आधी आणि दरम्यान लागू केले जाते. बोरॅक्स हा फ्लक्स वापरला जातो. जोडलेल्या मटेरियलला फिलर किंवा कन्झ्युमेबल असे म्हणतात. स्पार्क लाइटर वापरून टॉर्च पेटवा. झिंक इव्हॅपोरेशन टाळण्यासाठी किंचित ऑक्सिडायझिंग फ्लेम सेट करा. परपेंडिक्युलॅरिटीची सुनिश्चिती करून 6 ठिकाणी जॉब लावा. आता आपण कॉपर ते MS शीट टी जॉईंट मिळवण्यासाठी ब्रेझिंग प्रक्रिया करण्याची तयारी करूया. ब्रेझिंग ही धातू जोडण्याची प्रक्रिया आहे जी सुमारे 650 डिग्री सेल्सिअस
तापमानावर केली जाते. ब्रेझिंगमध्ये फिलर अलॉय हे कॅपिलरी क्रियेद्वारे दोन जवळच्या सरफेसेस दरम्यान वाहते. वेल्डिंग लाईनसह 60 डिग्री 70 डिग्री नोझल अँगलसह ब्लो पाईप उजव्या काठावर जॉबच्या पोझिशनमध्ये धरा. फ्लेम कोनचे अंतर सरफेसपासून 1.5 mm ते 3 mm आहे, जे डावीकडे निर्देशित करते. ब्रेझिंग करताना उष्णतेपासून होणारे नुकसान कमी करण्यासाठी फ्लेमला कॉपर शीटकडे केंद्रित करा. फ्लेम वापरून फिलर रॉडला रेड हॉट करण्यासाठी गरम करा. हॉट फिलर रॉड बुडवून पावडर स्वरूपात फ्लक्स लावा. नंतर जॉइंटच्या दोन्ही टोकांवर ब्रेझिंग सुरू करा. 1.6 mm डायमीटरच्या ब्रास फिलर रॉडला निवडा. एका बाजूला जोड पूर्ण करण्यासाठी संपूर्ण लांबीसह फिलर मेटल जमा करा. टी जॉइंटच्या दुसऱ्या बाजूला पुन्हा तसेच करा. फ्लेम विझवा आणि ब्लो पाईप पाण्यात थंड करा. चिपिंग हॅमर आणि वायर ब्रशने वेल्ड सरफेसला स्वच्छ करा. जॉबला हळूहळू थंड करा. बर्न फ्लक्स म्हणजे स्लॅग काढण्यासाठी जॉबला गरम पाण्याने स्वच्छ करा. फ्युजन रन्सच्या एकसमानतेसाठी वेल्डमेंटची तपासणी करा. चला तर रिकॅप बघूया. जॉबच्या जाडीनुसार योग्य आकाराचे नोझल निवडणे आणि बसवणे. ड्रॉइंगनुसार जॉब तयार करणे. वेल्डिंगची बेसिक पोझिशन्स ओळखणे आणि ब्रेझिंगसाठी फ्लॅट पोझिशनसाठी जॉब सेट करणे. जॉइंट आणि फ्लेमच्या प्रकारासाठी फिलर रॉड निवडणे. OAW वापरून टी जॉइंटला ब्रेझ करणे. वेल्डमेंट साफ करणे आणि वेल्ड दोषांसाठी व्हिज्युअल तपासणी करणे. मला आशा आहे की तुम्ही सगळी संकल्पना समजली असतील. पुढच्या सत्रात भेटूया.